नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत रेटरेगणामध्ये. रेटरेगण पंचायत समिती या ठिकाणी उमेदवार असणारे अभिजित सोमदे सर आपल्याकडे जोडलेले आहेत. एक जिल्ह्यातला व्यक्ती जिल्हा घडवू शकतो, तालुक्यातला व्यक्ती तालुका घडवू शकतो, नगरातला व्यक्ती नगर घडवू शकतो. पण हजार पिढ्या आणि हजार तरुण घडवण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे असे अभिजित सोमदे सर माझ्याशी जोडले आहेत. त्यामुळे अभिजित सरांच्या मनात काय भाव जोडलेले आहेत, राजकारण्या पलीकडं ज्यावेळी एखादा माणूस काम करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. काय वाटतंय सर, एकीकडे अनेक उमदं नेतृत्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोक उमेदवार म्हणून उभे राहिलेत, आपण एक सर म्हणून उमेदवार राहिला आणि अनेक प्रश्न ऐरवणीवर आहे. या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघा सर? खरं सांगायचं झालं तर मी ह्याच कोणत्या ह्याच्यासाठी मी उभा राहिलेलो नाही की मला काहीतरी राजकीय पद मिळवायचं आहे. म्हणून मला लोकांची सेवा करायची आहे आणि जे सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या पर्यंत मला ह्या शासकीय किंवा पंचायत समितीमार्फत, जिल्हा परिषदेमार्फत, केंद्र शासनामार्फत, महाराष्ट्र शासनामार्फत ज्या काही योजना आहेत त्या घराघरात पोचवायच्या आहेत. की जसं की आपल्या पंचायत समितीमार्फत दिव्यांग लोकांना घरकुल मिळतं, ते दिव्यांगासाठी घरकुल मिळवून द्यायचं आहे. माझ्या पंचायत समिती गणातल्या 100% दिव्यांग असलेल्या सर्वांना 5,000 रुपये मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागातून शेतकऱ्यांना गाई म्हशीची प्रकरण असतात, शेळी मेंढी पालनाचं प्रकरण आहे, कुक्कुट पालनाचं प्रकरण आहे, तर ह्याच किंवा कृषी विभागातून शेतीसाठी अवजार मिळण्यासाठी भरपूर योजना आहेत. तर त्या सर्व योजना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. सोमदे सर, आपण राजकारणात खूप अल्पावधी काळामध्ये आलात, अनेक विविध आपण उपक्रम राबवले, मग वयश्री योजना असेल, वेगळ्या योजना असेल, पण महिला बचत गटाचा प्रश्न आहे तो अजूनही काही प्रश्न ऐरणवर. याकडे कसं बघता सर? तुम्ही बोलला ते मला पटलेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं महिलांच्या बचत गटाकडे लक्ष द्यायला हवे होतं त्या पद्धतीने आपल्याला काम झालेलं दिसत नाही. तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जास्तीत जास्त महिलांना बचत गटामार्फत जास्तीत जास्त महिलांना उद्योगामध्ये सक्षम करण्याचं काम मी करेन. सोमदे सर, शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना येत आहेत, परंतु त्या योजना आहे त्या महिलांच्या पर्यंत पोहोचल्या जात नाहीत. बचत गटाकडे मग रजिस्टरचा प्रश्न असेल, हे सगळं प्रश्न ऐरणीवर असताना आपण ह्याकडे कसं बघा? सर, मी ह्या प्रश्नाकडं फार गांभीर्यानं बघणार आहे, कारण महिला सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना उद्योगधंद्यामध्ये उभा करण्यासाठी उमेद मार्फत जास्तीत जास्त बचत गट महिलांचे माझ्या पंचायत समिती गणामध्ये रजिस्टर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तेल बियापासून तेल काढण्याची जी प्रक्रिया आहे, अशा वेगवेगळे अन्नधान्यापासून प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, ते उद्योग उभारण्यासाठी आणि माझ्या पंचायत समिती गणामध्ये येणाऱ्या रेटरी बुद्रुक, रेटरी खुर्द, आटके ह्या गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. एकीकडे आपण असं बघितलं जातं की मतदार राजा जागा हो, माणुसकीचा जागा हो. यापूर्वी अनेक बचत गट आहेत, पण ते बचत गट अस्तित्वात असताना काही त्याच्यामध्ये काय असतील, काही योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत, पण त्या योजना अशा बचत गटापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात बघितली आणि लाडक्या बहिणींनी भरपूर निधी दिलेला आहे. आपल्याकडे आपल्याला काय वाटतंय की ह्या सगळ्या असलेल्या ज्या ह्याच्यापासून काही अजून जे बचत गट आहेत ते वंचित आहेत, अशा वंचित घटकांना आपण कशा प्रकारे ह्या सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्या, तळागाळापर्यंतच्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करेन आणि ह्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना उमेद मार्फत त्यांच्या बचत गटाचं रजिस्ट्रेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे उभारण्यासाठी, महिला सक्षमी करण्यासाठी माझा 5 वर्षी विशेष प्रयत्न असेल. त्याचबरोबर आपण पंचायत समिती मार्फत महिलांसाठी
महिला आणि बालकल्याण विभागामार्फत पंचायत समितीमार्फत मुलींना सायकली, महिलांना पिठाची गिरण, शिलाई मशीन, ह्या ज्या गोष्टी पंचायत समितीमार्फत मिळतात, ह्या ज्या सुविधा पंचायत समितीमार्फत दिल्या जातात, त्या सुविधा द्यायचा मी प्रत्येक गावामध्ये प्रयत्न करेन. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग विभागामार्फत पंचायत समितीमध्ये 100% दिव्यांग व्यक्तींना 5,000 रुपये वर्षातून एकदा मिळतात. ते माझ्या पंचायत समिती गणातल्या प्रत्येक दिव्यांगांना कसे मिळतील ह्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आणि त्याचबरोबर दिव्यांगांना मिळणारे झेरॉक्स मशीन किंवा इतर जी सबसिडीची प्रकरण आहेत शासनाची, ती त्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असे. काय वाटतंय की एकीकडे अशा अनेक प्रश्न वंचित आहेत की जसं तुम्ही सांगितलं की आपण जे अपंग आहेत, अंध आहेत, तर अशा लोकांपर्यंत पोचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण शासनापर्यंत या सुविधा पोचल्या पाहिजेत ह्यासाठी अनेक पहिले राजकारणी काम करत होते. मी नाही म्हणत, मी दुमत नाहीये, पण काही लोकांच्यापर्यंत त्या योजना गेल्या, काही लोकांपर्यंत त्या योजना गेल्या नाही. अशा लोकांना आपण त्यांचा सर्वे काय केलाय? सर, काय होतंय की आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे की सर्वसामान्य जनतेचं काम असतं लोकप्रतिनिधींना कामासाठी तिथं पदावरती पोचवायचं, आणि जनता प्रामाणिक करत असते. पण निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हे सगळ्या गोष्टी विसरतात, याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. तर आपल्याकडून तसं काय होणार नाही सर. आपण ज्या काही शासकीय योजना असतील, जसं की रेशन कार्डवरचं नाव कमी करायचं असू दे, किंवा त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड असू दे, आभा कार्ड असू दे, किंवा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना असू दे, त्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू, एवढं मी तुम्हाला सांगतो. सर, आपण अनेक कॅम्प्युटरच्या माध्यमातून अनेक तरुणांचा प्रश्न आपण काम केलेला आहे. अनेक वंचित, पीडित, शोषित, दलित ह्या लोकांसाठी आपण काम करता. काय वाटतं आपणाला? एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोक राजकारणामध्ये आश्वासनं देतात, पण आश्वासन मात्र पदावर आल्यानंतर विसरतात, जसं काही क्षणापूर्वी आपण सांगितलं. पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतनं आपण करतोय. तर आपण एक मतदार राजाला काय आव्हान कराल? मी माझ्या तीन गावातील मतदार राजांना आव्हान करतो की जे आतापर्यंत विकास काम आपला जो लोकप्रतिनिधींनी करायला हवा होता तो झालेला नाही, आणि तो करण्यासाठी मी तळागाळापर्यंत काम करेन. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण, बेरोजगार तरुण, ह्या सगळ्यांचे प्रश्न, खास करून महिलां सक्षमीकरणाचा, बचत गटाचा प्रश्न आहे जो ऐरणीवर आहे, तो सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहीन. हे एवढंच मी तुम्हाला आज सांगतो. आपण बघू शकतो, एखादा मी सांगितल्याप्रमाणे की अनेक ज्यावेळी तरुणांचा प्रश्न असतो, ज्येष्ठांचा प्रश्न असतो, अशा वेळेला अभिजित सोमदे सरांनी जे काम केलेलं आहे, गेले अनेक वर्ष लोकांच्या मध्ये काम केल्यानंतर आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतनं एखादा ज्यावेळी शिक्षक काम करतो, खऱ्या अर्थानं शिक्षक कुंभार मडकं घडवतो, पण त्या मातीमध्ये चिकटपणाचा अंश असेल तर ते मडकं घडत असतं. तसंच सरांनी अनेक तरुण घडवले, अनेक तरुण पिढ्या घडवल्या. पण मात्र आज सर ज्या पद्धतीनं समाज घडवण्याचं काम करतायत, समाजातील दुर्बल घटकांना देण्याचं काम करतायत, तर ते आपण पाहूया की त्यावर मतदार राजा किती कौल देतो हेही पाहणं अपेक्षित आहे.